काल सोशल मीडियावरती या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला म्हणाली होती की मी 5,000 रुपये पाठवते, अंत्यविधी करून घ्या। परंतु याच महिलेचा आता दुसरा व्हिडिओ आलेला आहे आणि अक्षरशः या व्हिडिओमध्ये ती जी काही बोललेली आहे ते ऐकून अक्षरशः तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल आणि तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटेल की अशा प्रकारचं सुद्धा काहीतरी घडू शकतं। आता तो पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती महिला काय म्हणाली पहा। मुंबईत राहणारे शिवचरण राम रतन गुप्ता उमेदीच्या काळात त्यांनी कपड्यांच्या व्यापाऱ्यात नाव कमवलं होतं। पत्नी आणि 3 लेकी असं त्यांचं कुटुंब होतं। शिवचरण यांनी लेकींसाठी कष्ट घेतले, त्यांना मोठं केलं, उत्तम शिक्षण दिलं। लेकी आयुष्यात यशस्वी झाल्या, त्यांची चांगल्या कुटुंबात लग्नही झाली। आता तिघी सासरे असतात। अनेक वर्षे छान गेली, सगळं व्यवस्थित सुरू होतं। शिवचरण यांचं वय झालं, त्यांची पत्नी देखील म्हातारी झाली। वृद्ध दाम्पत्य हरियाणातील सोनीपतमधील एका वृद्धाश्रमात राहू लागलं। पण मंगळवारी 4 जुलैला शिवचरण यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या लेकींना याबद्दलची माहिती कॉलवरून देण्यात आली, पण त्यांना वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी वेळ नव्हता। त्यांनी सोनीपतला येण्यास नकार दिला, त्याऐवजी व्हिडिओ कॉलवरून वडिलांचे अंत्यविधी पाहिले। शिवचरण गुप्ता सोनीपतमधील समाज कल्याण शिक्षण समितीच्या वृद्धाश्रमात गेल्या 1.5 वर्षापासून वास्तव्यास होते। पत्नी मीनासोबत ते वृद्धाश्रमात आले होते। मीना यांचं निधन झालं आहे, तेव्हापासून शिवचरण एकाकी आयुष्य जगत होते। वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक आनंद कुमार यांनी 20 दिवसांपूर्वीच गुप्ता यांच्या 3 लेकींना कॉल केले। वडिलांच्या ढासळत्या प्रकृतीची माहितीही त्यांना दिली होती, पण गुप्ता यांना भेटायला एकही लेक गेली नाही। शिवचरण यांच्याकडे एक मोबाईल होता, त्यावरून हे लेकीशी संवाद साधायचे। शिवचरण आजारी पडल्यावर लेकींचे कॉल बंद झाले। आम्हीही त्यांना वडिलांच्या खालवलेल्या तब्येतीबद्दल कळवलं, पण तरीही त्या आल्या नाहीत, असं आनंद कुमार यांनी सांगितलं। शिवचरण त्यांच्या मृत्यूनंतर वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाचं त्यांच्या लेकींशी संपर्क साधला। सोनीपतला या, मग वडिलांच्या पार्थिवावर अंत्यविधी करू, असं व्यवस्थापनानं कळवलं। त्यावर प्रवास करण्यासाठी वेळ नसल्याचं तिघींनी सांगितलं। नेपाळमध्ये राहणाऱ्या अनितानं ऑनलाईन 5,100 रुपये पाठवले। वडिलांवर नीट अंत्यविधी करा अशा सूचना त्यांनी नेपाळमधून केल्या। अनिता शिक्षिका आबे अंत्यविधीनंतर वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनानं अंत्यसंस्काराचे व्हिडिओ 3 मुलांना पाठवले। वडिलांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू असताना लेकी व्हिडिओ कॉलवर होत्या। त्यावेळी एका मुलीचा आवाज ऐकू आला, अंत्यविधी पूर्ण व्हायला अजून किती वेळ लागणार, आम्हाला जेवायचंय, आंघोळीला जायचंय, असं एका मुलीने व्हिडिओ कॉलवर म्हटलेलं आहे। शिवचरण यांना त्यांच्या लेकींचा प्रचंड अभिमान होता। त्यांच्या 2 मुली शिक्षिका होत्या। थोरली लेक अनिता नेपाळमध्ये असते, तर निशा उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये, तर सर्वात धाकटी लेक प्रिया मुंबईत वास्तव्यास आहे। तिघींची लग्न झालेली आहेत। वडिलांच्या अस्थी सांभाळून ठेवा असं मुलींनी आधी वृद्धाश्रमाला सांगितलं होतं, पण नंतर त्यांनी वेळ नसल्याचं कळवलं। वडिलांच्या अस्थी तुम्हीच गंगा नदीत विसर्जित करा अशी विनंती त्यांनी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाला केलेली आहे। खरोखरच ही जी घटना आहे खूप हृदयद्रावक घटना आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।